नमस्कार. जागतिक लोकसंख्या दिनाचं औचित्य साधून विजयसिंह यादव कॉलेज पेठ वडगाव येथील भूगोलशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित लोकसंख्या दिन आणि जनजागृती या विषयावरील ह्या वेबिनारमध्ये आपणासमोर मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर चव्हाण मॅडम, भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर B.S. जाधव सर, तसेच डॉक्टर पाटील सर, डॉक्टर भंडारे सर यांनी उपलब्ध करून दिली, ज्यांच्यामुळं आज आपण एकमेकांशी हितगुज साधू शकतो आहोत. त्यामुळं मी या सर्व ऑर्गनायझर टीमचं मनपूर्वक प्रथम धन्यवाद व्यक्त करते. या वेबिनारमध्ये उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, भूगोलशास्त्र अभ्यासक, पर्यावरणप्रेमी या सर्वांना लोकसंख्या दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. दरवर्षी गेली 4 दशकं आपण हा लोकसंख्या दिन मोठ्या निश्चयानं करतो आहोत. उद्देश हाच आहे की ह्या लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत, लोकसंख्येच्या समस्यांबाबत जनजागृती व्हावी. लोकांच्या मनामध्ये या लोकसंख्येच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि प्रत्येकानं डोळसपणे या प्रश्नांकडे पाहावं, हा उद्देश मनामध्ये घेऊन दरवर्षी आपण 11 जुलै हा दिवस लोकसंख्या दिन म्हणून साजरा करत असतो. 11 जुलै 2020 ह्या वर्षी आपण युनायटेड नेशननं दिलेली जी संकल्पना आहे, जी थीम आहे, ह्या थीमला आधारित वेगवेगळे उपक्रम साजरे करतो आहोत. यावर्षी युनायटेड नेशननं आपल्याला टू राईज अवेअरनेस फॉर वुमन्स अँड गर्ल्स ही संकल्पना दिलेली आहे आणि त्या संकल्पनेवर आधारित वेगवेगळे सेमिनार्स, वेबिनार्स, वेगवेगळी चर्चासत्र, वेगवेगळ्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, डिबेट स्पर्धा अशा माध्यमातून या ठिकाणी या लोकसंख्येच्या प्रश्नांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसंख्येचा अभ्यास करत असताना संतती नियमन असेल, स्त्रियांचं आरोग्य असेल, स्त्री पुरुष समानता असेल, गरिबी असेल, मानवी हक्क आणि नैतिक मूल्य असतील, अशा लोकसंख्येच्या विविध कंगोऱ्यांचा अभ्यास केला जावा. बारकावेनं ह्या कंगोऱ्यांचं निरीक्षण केलं जावं आणि त्यातून ठोस अशा काही उपाययोजना केल्या जाव्यात की ज्यामुळे लोकसंख्या नियंत्रित केली जाईल आणि ज्यातून भविष्यामध्ये येणाऱ्या समस्यांना थोडीशी उपाययोजना शोधली जाईल. ह्या दृष्टीनं हा लोकसंख्या दिन आपण साजरा करतो आहोत. लोकसंख्येच्या बाबतीत विलास जैतापूरकर ह्या कविमनाच्या एका उदयोन्मुख अशा कवीनं अतिशय सुंदर अशी कविता केलेली आहे. ती आपल्या कवितेत म्हणतात, हा नाश थांबवा भूमातेचं तनमन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे. पृथ्वीच्या पाठीवरती ही अफाट झाली गर्दी, पृथ्वीच्या पाठीवरती ही अफाट झाली गर्दी, गर्दीतच जन घुसमटती, गर्दीतच जन घुसमटती, दुःखात किती तळमळती. हे संततीचे अज्ञान जगाला भेसूर छळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे, हा नाश थांबवा, हा नाश थांबवा. पृथ्वीची शोकांतिका ह्या कवितेमध्ये त्यांनी आपल्या शब्दांमध्ये ह्या वसुंधरेचं, ह्या पृथ्वीचं दुःख व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रहो, खरंच लोकसंख्येच्या प्रश्नांमुळं लोकसंख्येचा भार हा वसुंधरेवर किती मोठ्या प्रमाणात पडतो हे आज आपण भूगोल अभ्यासक म्हणून अनुभवतो आहोत. भूगोल अभ्यासक म्हणून त्याच्याकडं चाणाक्ष दृष्टीनं बघतो आहोत. आज जर आपण ह्या दृष्टीनं जनजागृती करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित लोकसंख्या दिन चांगल्या पद्धतीनं साजरा केला जाऊ शकेल. 11 जुलै 1987 साली
युगोस्लावियामध्ये एका बालकाचा जन्म झाला आणि जगाची लोकसंख्या 5 अब्जावर पोचली. जागतिक स्तरावरती या लोकसंख्येची वाढणारा जो दर आहे, वाढती लोकसंख्या आहे, ही भविष्यामध्ये चिंतेची गोष्ट बनू शकेल. भविष्यामध्ये ह्याची एक मोठी समस्या निर्माण होऊ शकेल. यासाठी या प्रश्नांकडं लक्ष वेधलं जावं ह्या दृष्टीनं वर्ल्ड बँकेचे सिनियर डेमोग्राफर डॉक्टर के.सी. आचार्य यांनी याकडं सर्व जगाचं लक्ष वेधण्यासाठी 11 जुलै हा दिवस जनजागृती दिवस म्हणून साजरा करावा अशी संकल्पना मांडली. युनोनं ह्या संकल्पनेचा, ह्या प्रस्तावाचा विचार केला आणि युनोनं लगेच 2 वर्षामध्ये म्हणजे 1989 या ठिकाणी 11 जुलै हा दिवस जागतिक स्तरावरती जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करावा अशी घोषणा केली. आणि त्या वर्षीपासून आपण दरवर्षी 11 जुलै हा दिवस विविध सेमिनार, वेबिनार्स, किंबहुना चर्चासत्र, वेगवेगळ्या स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा माध्यमातून साजरा करायला सुरुवात केली. आणि आज आपण जनजागृतीचे वेगवेगळे टप्पे या ठिकाणी या लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण करत असतो. प्राचीन कालखंडामध्ये लोकसंख्येची वाढ अतिशय अल्प प्रमाणात होती, कारण मनुष्य हा भटक्या स्वरूपाचं जीवन जगत होता. शेती, पशुपालन यांचा विकास झालेला नव्हता. ज्यावेळी मनुष्यानं शेती किंवा पशुपालन यांचा शोध लावला, शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे शोध लागले गेले आणि शेतीचा विकास जसजसा व्हायला लागला तसतसं वसाहतींची निर्मिती झाली आणि हळूहळू जगाची लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली. 1804 साली 1 अब्ज असणारी लोकसंख्या डबल होण्यासाठी, 2 अब्ज होण्यासाठी 123 वर्षाचा काळ लोटावा लागला. कारण त्या काळामध्ये वैद्यकीय सुविधांचा अपुरा पुरवठा होता, वैद्यकीय सेवा अस्तित्वात नव्हत्या, जन्मदर मोठ्या प्रमाणात होता, पण मृत्यूदरही तितक्याच मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळं लोकसंख्या वाढीचा दर हा अतिशय अल्प प्रमाणात होता. 1 अब्जावरून 2 अब्जापर्यंत लोकसंख्या पोचण्यासाठी 123 वर्षाचा कालावधी लोटावा लागला. 1927 साली ही लोकसंख्या 2 अब्जावर पोचली. त्यानंतर अवघ्या 33 वर्षात म्हणजे 1960 साली ही लोकसंख्या 3 अब्जावर पोचली आणि 1987 साली तर ती 5 अब्जावर पोचली. लोकसंख्येचा हा प्रचंड विस्फोट शास्त्रज्ञांच्या चिंतेची बाब होऊ लागला. 2000 साली म्हणजे लगेच 11 वर्षामध्ये ही लोकसंख्या 6 अब्जावर पोचली, तर 2017 साली ती 7.5 अब्जावर गेली आणि आज आम्ही बघतो आहे जगाची लोकसंख्या 7.8 अब्ज झालेली आहे. आणि ह्या प्रचंड लोकसंख्येसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध, सर्व साधन संपत्ती उपलब्ध करून देणं ही एक अतिशय मोठी चिंता शासनकर्त्यांच्या पुढं आहे. आज जगाच्या लोकसंख्येचा जर विचार करायचा म्हटलं तर आज आशिया खंड हा लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचा खंड मानला जातो. कारण या खंडावरच या ठिकाणी भारत आणि चीन हे 2 बलाढ्य लोकसंख्येचे देश आहेत. आज जर आम्ही बघितलं तर संपूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या 60% लोकसंख्या ही आशिया खंडावरती स्थिरावलेली आहे. त्यापाठोपाठ युरोप, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडांचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियावरती लोकसंख्या वाढीचा दर हा अतिशय अल्प प्रमाणात आहे, परंतु आशिया खंड मात्र प्रथम क्रमांकाचं खंड लोकसंख्येच्या बाबतीत मानलं जातं. चीन आणि भारत हे लोकसंख्येच्या दृष्टीनं जास्त लोकसंख्येचे देश म्हणून ओळखले जातात. चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या लोकसंख्या वाढीचा दर हा समान स्वरूपाचा होता, परंतु चीननं जन्मदरावरती नियंत्रण मिळवल्यामुळं हा दर कमी झाला. परंतु भारतात मात्र अजूनही लोकसंख्या वाढीचा दर प्रचंड मोठ्या स्वरूपात असल्यामुळं 2027 साली त्या ठिकाणी चीनला पाठीमागं सारून भारत हा प्रथम क्रमांकाचा देश बनतो आहे का काय अशी चिंता लागून राहिलेली आहे. प्राचीन काळात लोकसंख्या
ही साधन संपत्ती मानली जात होती. कारण प्राचीन कालखंडात शेतीचं उत्पन्न मिळवण्यासाठी मजुरांची गरज लागत होती. त्याचबरोबर सैन्य भरतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर केला जात असे आणि त्याच पद्धतीनं राजकीय कामकाजासाठी सुद्धा ही मनुष्यबळ वापरलं जात होतं. त्यामुळे साधन संपत्ती म्हणून ह्या प्राचीन काळात लोकसंख्या साधन संपत्ती मानली जात होती आणि त्याला सामाजिक महत्त्वही तितक्याच मोठ्या प्रमाणात होतं. अगदी ऐतिहासिक उदाहरणं जर बघायची म्हटलं तर चंद्रगुप्त मौर्यांच्या काळामध्ये त्यांच्या सैन्यामध्ये जवळजवळ 7 लाखाचं सैन्य अस्तित्वात होतं. असे काही पुरावे आपल्याकडं इतिहासामध्ये आढळतात. म्हणजे त्या काळात साधन संपत्ती म्हणून ह्या लोकसंख्येचा वापर केला जात असे असं आपल्याला दिसून येते. मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण सगळेच जण जाणतो की मध्ययुगीन कालखंड आपण अंधार युग किंवा डार्क एज म्हणून ओळखतो. यामध्ये धर्माचं प्राबल्य फार मोठ्या प्रमाणात होतं. धर्माचं वर्चस्व आपल्यावरती असल्यामुळं अपत्य ही नैसर्गिक आहेत, अपत्यांची उत्पत्ती ही नैसर्गिकरित्या होते आहे अशी भावना अस्तित्वात होती. समाजामध्ये धर्माचं वर्चस्व असल्यामुळं मुले ही देवाघरची फुले असं संबोधलं जात होतं. त्यामुळं जास्त अपत्य असणाऱ्या कुटुंबाचा सत्कार मध्ययुगीन कालखंडामध्ये केलेली उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मात्र आधुनिक कालखंडात 17व्या-18व्या शतकामध्ये मानवी जीवनाच्या विकासावरती भर देण्यात आला आणि त्यामध्ये शिक्षण, साहित्य, कला, तंत्रज्ञान यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आणि मग नवनवीन शोध लागले. ज्ञानाची क्षितिज विस्तारली गेली. नवनवीन ज्ञानाचे कंगोरे आपल्यासमोर उदयास आले. प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासाची साधनं शोधली गेली. प्रवास होऊ लागला. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाचा खजिना हा सर्वांसमोर खुला झाला. ज्ञानाची क्षितिज विस्तारली गेली. प्रवासामुळं जग जवळ आलं. औद्योगिकरणाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास होऊ लागला. औद्योगिकरण होऊ लागलं. व्यापारामध्ये प्रगती होऊ लागली आणि ह्या सगळ्या घटनांमुळं लोकसंख्येच्या अभ्यासाची गरज ही दिवसेंदिवस वाढायला सुरुवात झाली आणि त्याचमुळं लोकसंख्या अभ्यास करणं ही काळाची गरज बनू लागली. 1662 साली लंडनमधील जॉन ग्रँट ह्या शास्त्रज्ञानं लोकसंख्येच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि त्याचमुळं लंडनमधील जॉन ग्रँट यांना लोकसंख्या शास्त्राचा जनक म्हणून संबोधलं जातं. त्यांचे सहकारी सर जॉन विल्यम पेरी यांनीही लोकसंख्या अभ्यासामध्ये आपलं योगदान प्रचंड मोठ्या प्रमाणात दिलं. या दोघांनी लंडनमधील असणारी मर्त्यता, लंडनमधील असणारी प्रजनन आणि लंडनमध्ये होणारं स्थलांतर ह्यांचं अतिशय बारकाव्यानं सखोल पद्धतीनं अभ्यास केला आणि त्यावरती त्यांनी अभ्यास करून लोकसंख्या ही भविष्यामध्ये समस्या बनू शकेल आणि लोकसंख्येचा अभ्यास ही अतिशय मोठी काळाची गरज आहे ही असं मांडलं आणि त्याचमुळं लोकसंख्या शास्त्राच्या अभ्यासाला गती मिळाली. त्याचबरोबर एडमंड हॅले, विल्यम फार, माल्थस, बँकर, त्रिवार्था यासारख्या अनेक शास्त्रज्ञांनी लोकसंख्या शास्त्राच्या अभ्यासाला गती प्राप्त करून दिली. यांनी आपल्या अभ्यासातून ह्या लोकसंख्या शास्त्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणाची भर टाकली. 17व्या आणि 18व्या शतकांमध्ये जनगणनेला सुरुवात झाली. 1790 साली इंग्लंडमध्ये, 1790 साली अमेरिकेमध्ये आणि 1801 साली इंग्लंडमध्ये जनगणना सुरू झाली. डेजिल इबेटसन यांना जनगणनेचा जनक म्हणून संबोधले गेलं. जनगणना किती महत्त्वाची आहे किंवा लोकसंख्या वाढीचा कल, लोकसंख्येची वैशिष्ट्य यांचा जर आपण अभ्यास केला तर नियोजनबद्ध विकास साधला जाऊ शकतो हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि त्यामुळं जनगणना ही प्रत्येक ठिकाणी व्हायला सुरुवात झाली. भारतातही 1871 साली पहिली जनगणना केली गेली. सुव्यवस्थितपणे किंवा
शास्त्रशुद्ध पद्धतीनं ही जनगणना सुरू झाली आणि त्यानंतर दर 10 वर्षांनी जनगणना करायला सुरुवात झाली. सामाजिक आर्थिक धोरणं आखण्यासाठी जनगणना किती महत्त्वाची आहे हे त्याच्या अभ्यासावरून हळूहळू लक्षात यायला लागलं. भारतीय लोकशाही शासन व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी ह्या जनगणनेचा उपयोग केला जायला लागला. 17व्या-18व्या शतकामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा अतिशय कमी प्रमाणात होता, तर 19व्या शतकामध्ये औद्योगिकरण, यांत्रिकीकरण, नवनवीन शोध, वेगवेगळी प्रगती झाल्यामुळं लोकसंख्येचा दर हळूहळू वाढायला सुरुवात झाली. 20वं शतक हे तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं शतक म्हणून ओळखलं गेलं. तंत्रज्ञानाची प्रचंड प्रगती झाली, अनेक संशोधनं झाली आणि 1950 नंतर लोकसंख्या वाढीचा दर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला गेला. शास्त्रज्ञांनी याबाबतच्या धोक्याची सूचना ही वेळोवेळी समाजाला दिलेली होती, परंतु समाजानं मात्र या वाढत्या लोकसंख्येची समस्या बनू शकेल याकडं मात्र दुर्लक्षच केलं. 1798 साली माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला. यामध्ये त्यांनी भौमितिक पद्धतीनं लोकसंख्या वाढते आहे आणि या लोकसंख्येसाठी आवश्यक असणारं शेती उत्पन्न मात्र अंकगणितीय पद्धतीनं वाढते आहे असा सिद्धांत मांडला आणि भविष्यामध्ये ही वाढती लोकसंख्या समस्या निर्माण होऊ शकेल हेही सूचित केलं. परंतु तत्कालीन समाजामध्ये त्या विचारांना, माल्थसच्या विचारांना विरोध झाला आणि त्यांची विचार प्रणाली थोडीशी पाठीमागं पडली. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र पुन्हा लोकांच्या लक्षात आलं की अनेक शास्त्रज्ञांनी मांडलेली ही जी लोकसंख्येबाबतची भाकीतं आहेत ती भविष्यामध्ये खरी ठरू लागलेली आहेत आणि माल्थसच्या सिद्धांताला परत महत्त्व प्राप्त झालं. 1947 साली बँकर यांनी परिवर्तनाचा सिद्धांत मांडला. ज्या परिवर्तनाच्या सिद्धांतातून आणि माल्थसच्या सिद्धांतातून असं लक्षात आलं की लोकसंख्या शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण हे दोनच पर्याय आपल्यासमोर आहेत आणि या दोन पर्यायांची निवड करून आपण चांगल्या पद्धतीनं मानवाचा विकास करू शकतो हे समजू लागलं. 1950 सालामध्ये वाढणारी लोकसंख्या, 50 सालापासून वाढणारी लोकसंख्या जागतिक समस्या बनत चाललेली आहे हे प्रगत राष्ट्रांच्या लक्षात आलं आणि त्यामुळं 1960-70च्या दशकामध्ये प्रगत राष्ट्रांनी लोकसंख्या नियंत्रणाबाबत पावलं उचलायला सुरुवात केली. लोकसंख्या विषयक आपलं धोरण निर्माण केलं आणि 1980च्या दरम्यान लोकसंख्या नियंत्रणामध्ये, जन्मदर स्थिर करण्यामध्ये प्रगत राष्ट्रांना यश आलं आणि त्यामुळं संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार औद्योगिक विकास, गर्दी, प्रदूषण ह्या सर्व समस्यांचं मूळ ही वाढती लोकसंख्या आहे आणि हे कमी करायचं असेल आणि नैसर्गिकरित्या आपलं पर्यावरण सुरक्षित ठेवायचं असेल तर लोकसंख्येवरती नियंत्रण आणलं पाहिजे हे प्रगत राष्ट्रांच्या लक्षात आलं आणि त्याचमुळं मानवी आरोग्याला ह्या सर्व समस्यांमुळं मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो हेही समजून आल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती चर्चासत्र, सेमिनार्स आयोजित केली गेली आणि त्यातून आंतरराष्ट्रीय परिषदांमधून या प्रश्नांवरती चर्चा झाली. या प्रश्नांवरती उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न केला गेला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीनं निर्माण मांडलेल्या समस्यांमध्ये संयुक्त राष्ट्र संघानं तयार केलेल्या अहवालानुसार वातावरणातील नैसर्गिकता ह्या सर्व समस्यांमुळे कमी होते आणि हे सर्व मानवाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे हे आरोग्य संघटनेच्या माध्यमातून स्पष्ट केलं गेलं आणि त्याचमुळे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वाढती लोकसंख्या ही समस्या बनू लागलेली आहे. या प्रश्नांवरती मोठ्या प्रमाणावरती चर्चा घडून आल्या. भारतानंही 1947 साली आपलं लोकसंख्येबाबतचं धोरण स्वीकारलं आणि 1947 साली
भारताची लोकसंख्या फक्त 36 कोटी इतकी होती. 2011 साली हीच लोकसंख्या 1.21 अब्जावरती पोचली. म्हणजे फक्त 64 वर्षात तिप्पट लोकसंख्या भारताची झालेली आहे. प्रत्येक 10 वर्षांनी ज्यावेळेला जनगणना केली जाते त्या 10 वर्षांमध्ये साधारणतः 1.5 ते 2 कोटी लोकसंख्येची वाढ भारतामध्ये आजही पाहायला मिळते आहे. आज दर मिनिटाला भारतामध्ये जवळजवळ 52 बालकांचा जन्म होतो असा अहवाल आज प्रसिद्ध झालेला आहे. आज भारताची लोकसंख्या 133 कोटीवर पोचलेली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान या राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर मोठ्या प्रमाणात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मात्र लोकसंख्येच्या बाबतीत कोणतंही धोरण अस्तित्वात नव्हतं. इंग्रज आपल्यावरती अधिराज्य गाजवत होते आणि इंग्रजांनी या प्रश्नाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेलं होतं. परंतु भारतामधील काही शास्त्रज्ञ आणि काही समाजसुधारकांनी मात्र याकडं जाणीवपूर्वक लक्ष दिलं होतं आणि ह्या समस्यांचं आकलन करण्यासाठी, ह्या समस्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केलेला होता. वट्टल नावाच्या शास्त्रज्ञांनी याबाबतीत एक ग्रंथही प्रकाशित केलेला होता. परंतु समाजानं अपत्यप्राप्ती ही धार्मिक गोष्ट मानून त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. दारिद्र्य, उपासमार, कनिष्ठ राहणीमान, भूकबळी इत्यादी समस्या ह्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होऊ शकतात हेच समाजाच्या पचनी पडत नव्हतं. इंग्रजांचा अधिपत्य असूनही इंग्रज आपल्याकडं ह्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करत गेले आणि त्यामुळं शास्त्रज्ञ किंवा नवमाल्थसवाद्यांनी मात्र संतती नियमनाचा पुरस्कार करणारं धोरण भारतानं स्वीकारावं अशा पद्धतीची विचारप्रणाली, अशा पद्धतीची संकल्पना त्यांनी मांडलेली होती. या दरम्यानच प्राध्यापक कर्वे ह्या समाजसुधारकांनी मुंबई येथे पहिले संतती नियमनाचं हॉस्पिटल उभारलं आणि मद्रास, म्हैसूर याही ठिकाणी असे प्रयत्न केले गेले आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संतती नियमनाचा प्रयत्न काही समाजसुधारकांच्या माध्यमातून केला गेला. 1936 साली कुटुंब नियोजन प्रशिक्षणाचा कार्यक्रम डॉक्टर पिल्ले यांनी जाहीर केलेला होता. तर उत्तर प्रदेशमध्ये बर्थ कंट्रोल वर्ल्ड वाईड किंवा मध्य प्रदेशामध्ये मातृसेवा संघ असा जन्मनियंत्रण चिकित्सालय सुद्धा उभारण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केला गेला होता. 1947 साली भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 1952 साली कुटुंब नियोजनाचं धोरण हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण म्हणून स्वीकारलं गेलं. भारतातील स्त्रियांची स्थिती, उदासीनता, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, धार्मिक विरोध, अंधश्रद्धा, जनजागृतीचा अभाव अशा अनेक कारणामुळं भारतामध्ये राष्ट्रीय लोकसंख्येचं धोरण हे प्रभावीपणे राबवलं गेलं नाही. वैद्यकीय प्रगतीमुळे मृत्यूदर कमी झाला आणि जन्मदर मात्र वाढत गेला आणि त्यामुळं भारताची लोकसंख्या ही प्रचंड मोठ्या वेगानं वाढायला सुरुवात झाली. आज लोकसंख्या शास्त्र हे सामाजिक दर्जा असणारं शास्त्र म्हणून ओळखलं जात आहे. चीन आणि भारत यांच्या लोकसंख्या वाढीचा दर समान असला तरी भारतामध्ये मात्र या प्रश्नांवरती बाबत नियंत्रण नाही आणि त्याचमुळं लोकसंख्या वाढीची समस्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अक्राळ विक्राळ रूप धारण करते आहे आणि आमचा युवक मात्र यामध्ये दिशाहीन होतो आहे. आणि हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या ह्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्त आपल्यासमोर आलेला आहे. मानवी समाजात स्त्री पुरुषांचं प्रमाण तसं पाहिलं तर समान असणं गरजेचं आहे, पण भारतातील स्त्रियांचं स्थान, तिची असणारी अवहेलना, तिचं असणारं समाजातलं दुय्यम स्थान हे पहिल्यापासूनच दुय्यम पद्धतीचं निर्माण झालेलं आहे. 1901 साली 972 असणारं, दर हजारी स्त्रियांचं 972 असणारं प्रमाण मात्र 2011 साली 922 पर्यंत खाली आलं आणि मग या ठिकाणी पुरुष आणि स्त्रिया यांचं असणारं हे दर हजारी प्रमाण लक्षात घेता ही प्रचंड मोठी चिंतेची बाब
भारतासमोर निर्माण झालेली आहे. आमच्या प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक वेगवेगळ्या श्लोकांच्या माध्यमातून स्त्रीचं कौतुक केलं गेलं होतं. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम असं म्हटलं जात होतं. किंवा या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः असं म्हणत स्त्रीला किंवा स्त्री देवतांना पूजा करण्याची पद्धत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. परंतु वास्तवात मात्र आई, बहीण, भाऊजे, वहिनी किंबहुना मुलगी अशा वेगवेगळ्या प्रत्यक्ष स्वरूपात मात्र तिला पीडितेचंच स्वरूप दिलं गेलेलं आहे. आज 0 ते 6 वयोगटामधल्या मुलींची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होऊ लागलेली आहे आणि ही भारतासमोरची फार मोठी चिंतेची बाब आहे. 0 ते 6 वयोगटातली असणारी मुलींची संख्या कमी होण्याचं कारण म्हणजे गर्भात मुलीची होणारी हत्या आणि त्याला कारण आहे ते म्हणजे आपल्या वंशाचा दिवा म्हणून मुलाला जन्म दिलाच पाहिजे ही आजही आमच्या भारतामध्ये असणारी जी संकल्पना आहे, आमच्या भारतामध्ये असणारी जी अंधश्रद्धा आहे, या अंधश्रद्धेला पाठपुरावा करण्यासाठी, या अंधश्रद्धेला पाठिंबा देण्यासाठी ह्या ठिकाणी मुलींची गर्भामध्ये मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते. आज या विरोधात प्रचंड मोठा लढा उभारला जात आहे. परंतु तरीही आजही चोरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्भलिंग चाचणी केली जाते आणि त्याचमुळं मुलींची हत्या ही मोठी चिंतेची गोष्ट आज समाजापुढं निर्माण झालेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळं प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, शहरीकरण, साथीचे रोग, विविध आजार अशा अनेक समस्या आपल्या भोवती घर करायला लागलेल्या आहेत. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रात लोकसंख्या ही समस्या न बनता ती साधन संपत्ती कशी बनेल याकडे आज आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. कारण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये ही जर साधन संपत्ती बनली तर निश्चित आपला भारत देश एक प्रगतीपथावरचं राष्ट्र म्हणून ओळखलं जाऊ शकेल. आज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो कारण आज भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आहे असं आपल्याला पाहता येते आणि त्याचमुळं हीच तरुणाई जर चांगल्या पद्धतीनं साधन संपत्ती म्हणून वापरली गेली तर निश्चित भविष्यामध्ये भारत हा उदयोन्मुख असा देश निर्माण होऊ शकेल. पृथ्वीच्या निर्मितीपासून आणि मानवाच्या जन्मापर्यंत पृथ्वीचा समतोल राखला जात होता, निसर्गाचा समतोल राखला जात होता. मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. निसर्गावर कुरघोडी करून, निसर्गावरची आधिपत्य गाजवून त्या ठिकाणी निसर्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणाची हानी मानवानंच केलेली आहे. त्यामुळं निसर्गाचं चक्र आज बिघडले. अनेक अन्नसाखळ्या तुटल्या गेल्या आहेत. जीवो जीवस्य जीवनम हे चक्र आज कुठंतरी मंदावलं गेलेलं आहे. उद्योगधंद्यांचा विकास झाला, नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं, वृक्षतोड प्रचंड प्रमाणात झाली आणि त्याचमुळं मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी घडून आली. तंत्रज्ञानाची प्रगती झाली, त्यामुळं आयुर्मानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पर्यायानं लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट हा निर्माण झाला. वन्यजीव, पशुपक्षी, वन, नैसर्गिक संसाधनं या सर्वांवरती या प्रचंड लोकसंख्येचा मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला. पशुपक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट झाल्या, मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झालं आणि हवामानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झाले. नैसर्गिक आपत्तींचं संकट हे आपल्यावरती नेहमी यायला लागलं, त्याचं प्रमाण वाढलं आणि दुसऱ्या बाजूस मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं, यांत्रिकीकरणामुळं या ठिकाणी रोजगार हळूहळू कमी होऊ लागला. बेकारी, चोऱ्या, गुन्हे, मारामाऱ्या यातून भूकबळी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणाचं असणारं दारिद्र्य हे समाजामध्ये पसरू लागलं. नैतिक मूल्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आणि लोकसंख्या नियंत्रणाची गरज ही दिवसेंदिवस वाढायला लागली. लोकसंख्या नियंत्रित करून उपलब्ध युवा शक्तीला साधन संपत्तीत रूपांतरित केलं पाहिजे आणि तरच आजचा हा लोकसंख्या दिन संपन्न झाला असं आपल्याला म्हणता येऊ शकेल.
विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे मन आणि मनगट ह्यांचं हे जर आपण व्यवस्थित काबीज केलं आणि मग यशाची शिखरं जर पादाक्रांत केली तर आजच्या युगाला कुठल्याही समस्येवर मात करण्याला कुणीही थांबवू शकत नाही हे आपल्या लक्षात येते. एका ठिकाणी असं म्हटलं जाते, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पैरों से कुछ नहीं होता, हौसलों से ऊंची उडान होती है. त्याच पद्धतीनं ह्या प्रश्नांबाबत आज आमच्या ह्या तरुणाईचा देश म्हणून ओळखला जाणारा भारत देश ह्या तरुणाईच्या मदतीनं, ह्या तरुण युवा शक्तीच्या मदतीनं या ठिकाणी प्रत्येक समस्येवरती मात करू शकेल आणि लोकसंख्या जनजागृतीमध्ये सुद्धा आमची ही तरुणाई प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला सहकार्य करू शकेल आणि निश्चितच भविष्यामध्ये येणाऱ्या ह्या समस्येवरती लोकसंख्या नियंत्रण करून लोकसंख्येच्या प्रश्नांवर मात करून निश्चित उद्याचा उज्ज्वल भविष्यकाळ ही तरुणाई घडवून आणू शकेल अशी मला आशा वाटते. मित्रहो, पुनश्च एकदा सर्वांना या लोकसंख्या दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते आणि विजयसिंह यादव कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर चव्हाण मॅडम तसेच भूगोलशास्त्र विभागातील माझे सहकारी मित्र या सर्वांनी मला आपणासमोर माझं मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपण सर्वांनीही माझे 4 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपणा सर्वांचंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि इथं थांबते. धन्यवाद.